निलेश लंके शुक्रवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। निलेश लंके शुक्रवारी राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी पक्षाचा लंके राजीनामा देणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश लंकेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दक्षिण नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध लंके लढत होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपकडून लंकेंना उमेदवारी निश्चित होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येते। निलेश लंकेंच्या बोलण्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश लंके आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निलेश लंके शुक्रवारी राजीनामा देणार असल्याची माहिती सध्या समोर येते। राष्ट्रवादी पक्षाचा लंके राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। त्यामुळे आता निलेश लंके पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेकडे, त्यांच्या बोलण्याकडे, त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी स्वप्नील झोडगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नक्कीच निगम, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडीकडनं उभे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे। आज दुपारी आमदार निलेश लंके हे आपल्या मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मेळावा पारनेर तालुक्यातील सुपा या गावामध्ये घेणार आहेत। या मेळाव्यामध्ये सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार निलेश लंके हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आमदार लंके हे अद्याप जरी तांत्रिकदृष्ट्या महायुतीकडे असले तरी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत सर्व विषयावर चर्चा होऊन आमदार निलेश लंके हे दुपारनंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे। धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।